छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. साई रामरशेख यांचा. मी नेहमी माझ्या भाषणामध्ये बाळासाहेब ठाकरेंची घोषणा देतो, कारण की ते आपले राष्ट्रपुरुष आहेत. करून ते कोणत्या पक्षाची मालमत्ता नाही आहे. साहेब दुसंगे पाटील साहेब, निलेश जगतापजी, माझा भाग्य आहे की तुमच्यासारखी व्यक्ती ही माझ्या प्रचाराला इकडे आली आहे. मी काय सांगू हे मला कळतच नाही, काय बोलू हे मला कळतच नाही. कारण का तुम्ही माझं चरित्र तुमच्या भाषणामध्ये दाखवलेलं आहे. मी कसे उपकार फेडू या माझ्या माता भगिनींचे मी उपकार कसे फेडू, ऋण कसे फेडू, जे दुपारपासून माझ्या सभेला यायची वाट करतायत, वाट बघतायत आणि म्हणतायत दादा तुझी सभेला आम्ही लवकरात लवकर येऊ करून. मी येत असताना माझ्या आया बहिणींनी जो माझ्या फुलाचा वर्षाव केला ते मी कधी विसरू शकत नाही. खरं तर या विभागामध्ये काम करत असताना मला जो प्रेम भेटला त्या प्रेमाच्या स्फूर्तीने मी एवढं सगळं काही करू शकलो आणि तुमच्या लोकांची मनं जिंकली. मी माझा प्रवास इकडे साहेब तारीख सांगतोय 14 एप्रिल 2017 पासून सुरुवात केलेली आहे. विचार करा, मी डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी या इकडे आलो. आमदार सुर्वे साहेबांनी मला इकडे लॉन्च केलं आणि त्यांचं ॲज अ पी ए म्हणून मी काम केलं. काम करत असताना वॉटर गटर मीटर हे तर माझा आवडता विषय आहे. लोक मला रोज सकाळ संध्याकाळ रात्री फोन करायचे. पाणी नाही आले तर फोन करायचं, गटार तुंबले तर फोन करायचं, रस्त्यावर कचरा केलं तर फोन करायचं. पण एवढं पण सांगतो साहेब, घरात सिलेंडर नसायचं ना तरी पण माझ्या आया बहिणी मला फोन करायचे की माझ्या घरी सिलेंडर नाहीये. हे का करतात लोक? कारण का कोणाकडून त्याची अपेक्षा असते आणि पूर्तता जोच करतो त्यालाच लोक फोन करतात. मी माझा विभाग सिंग स्टेट रोड नंबर 0 तो गौतम नगरच्या टोकापर्यंत कळमाच्या पाड्यापर्यंत आहे. मग ह्या विभागामध्ये सिंग स्टेट मध्ये मी अफाट कामं केलेली आहेत. साई कृपा सोसायटी, साई दरबार सोसायटी, कोकण वैभव सोसायटी, कृष्णकुंज सोसायटी, कावेरी सोसायटी, ही गुरु कृपा सोसायटी, ही अभिनव सोसायटी, नवजीवन सोसायटी, शाहू महाराज सोसायटी, प्रज्ञा सोसायटी, भावेश्वरी सोसायटी, भाग्यलक्ष्मी सोसायटी. किती बोलू साहेब, किती बोलू. आणि त्याच्यात लोक त्याच सोसायटीचे मधले लोक आज मला इकडे आशीर्वाद द्यायला. आमचा पंचायत समितीचा जो विभाग असेल तिकडं मंदिराची कामं करून दिलेली आहेत, शौचालयाची कामं करून दिलेली आहेत. लक्ष्मीनगर मध्ये शौचालयाची कामं करून दिले, गटार गलीची कामं करून दिले. महिंद्रा कंपाऊंड मध्ये शौचालयाची कामं करून दिले, गटार गलीची कामं करून दिले. भीमनगर मध्ये टॉयलेटची कामं करून दिली आहे. लवगड मध्ये साहेब आमच्या भीमनगर मध्ये ना म्हणजे जो फॉरेस्टचा माझा विभाग जो आहे तो 40% वन विभागावर येतो, 60% माझा विभाग काम करतो. आणि तिकडे जरी खिळा जरी ठोकायचा असेल ना तर परमिशन भेटत नाही, परवानगी भेटत नाही. पण मी भले भले मोठे सभामंडप, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा एक सभामंडप बांधून दिलेला आहे. एवढा भला मोठा सभामंडप बांधून दिलाय की आज लोक त्या ठिकाणी आपल्या गरीब लोक आपले वाढदिवस साजरे करतात, साखरपुडे साजरे करतात, गरीबाची लग्न होतात. अजून सांगू किती, गौतम नगरला 6-8 शौचालय बांधले. एक गौतम बुद्धाचा छोटासा मंदिर होता, फार
जुना होता, 30-40 वर्षाचा पूर्वीचा होता. पाऊस पडला की त्या आतमध्ये पाणी गळायचं. पण आज मी त्या गौतम बुद्धाच्या विहाराचा एक भोला मोठा विहार बांधून दिलेला आहे. ते लोक इकडे आले, मला आशीर्वाद द्यायला आले. साहेब मी तुम्हाला सांगतो, मी इथं माझ्या प्रचाराच्या सभेसाठी येण्यासाठी ना मी कोणालाही फोन केलेला नाही. फक्त मी माझ्या लोकांना मेसेजेस केलेले. हे मेसेजवर आलेली पब्लिक आहे. ये पब्लिक मोहब्बत में आई है, ना कि 1500 में आई है. ये पब्लिक मोहब्बत में आई है, ना कि 1500 में आई है. माझा ह्या विभागामध्ये अजून खूप काही करायचा स्वप्न आहे. सिंग इस्टेट असेल, इथं तरुणांसाठी व्यायामशाळा असेल, ज्येष्ठ नागरिकांना मनोरंजनाचं हे असेल, तिकडे ते बुद्धिबळ खेळतील, कॅरम खेळतील, एकमेकांशी गप्पा करतील. महिलांसाठी सुद्धा महिला बाल कल्याण केंद्र उभारायचं आहे. त्यांना सक्षमीकरणासाठी टेलरिंगचे क्लासेस, ब्युटिशियनचे क्लासेस, म्हणजे शासनाच्या ज्या ज्या योजना येतात त्या राबवायचा मी प्रयत्न करेन. मी राबवल्या आहेत. महिलांसाठी कितीतरी योजना राबवल्या आहेत. मी 4000 महिलांना इकडे लाडकी बहिणीच्या योजना चालू करून दिल्या आहेत. 1000 महिलांना मी शिलाई मशीन दिलेली आहे, मिक्सर ग्राइंडर दिलेला आहे, मसाला कांडप मशीन दिलेली आहे. महिलांसाठी दिलाय की नाही? सर्वांनी हात करून दाखवावरती. हे मी त्यांच्यासाठी केलेलं आहे. हे मी काय माझ्या खिशातून केलेलं नाहीये, हे शासनाकडून आलेलं आहे. पण शासनाकडून आलेले जे योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ही नगरसेवकाची कामं असतात. मी मध्यंतरी एका ठिकाणी आमची डिबेट होती, इच्छुक उमेदवारांची डिबेट होती. तर तिकडे एका रिपोर्टरने विचारला की नगरसेवकाचा अर्थ काय, नगरसेवकाचा अर्थ काय. तर सगळेजण म्हणाले जे नगराची सेवा करतात ते नगरसेवक. मला विचारलं नगरसेवकाचा अर्थ काय. मी म्हटलं नगरसेवकाचा अर्थ म्हणजे न म्हणजे न, ग म्हणजे गटार, र म्हणजे रस्ता, या सर्वांची सोय जो सेवा करतो लोकांसाठी तो खरा नगरसेवक असतो. लक्ष्मीनगर मला खूप काही कामं करायचे आहेत, शेड बांधायचे आहेत, अजून रस्त्याचं माझं काम चालू आहे. साहेब माझ्या इकडे हा सिंग इस्टेटचा 1 नंबरचा रोड आहे. 30 वर्ष कोर्टाच्या कचेरीमध्ये तो रखडलेला रस्ता आहे. साक्ष आहे ना सिंग इस्टेटवाले. म्हणजे आपल्या इकडच्या मुलाला जर मुलगी जर द्यायची असेल आणि जर त्या मुलीचे जर आई वडील त्या मुलाच्या घरी बघायला आले, तो रस्ता बघून नाही द्यायचे, मुलीलाच नाही द्यायचे. घर तर नंतरचा गोष्ट आहे. पण मी त्या कोर्टाच्या केसची काही तमा न बाळगता काय होईल ते होईल, मी ते अंगावर केस घ्यायला तयार होतो आणि मी तो रस्ता बांधून दिला. आज त्या रस्त्यावर माझ्या आया बहिणी सुखरूप येतात आणि तिथं सोलर लाईट लावून दिली. इथून 6 किलोमीटर कळमाचा पाडा आहे, आदिवासी पाडा आहे. 40 वर्ष लोक 3 किलोमीटर खाली यायचे, पाण्याचे हंडे भरायचे आणि वरती डोंगरावर घेऊन जायचे. आहे की नाही खरं? मी त्या ठिकाणी बोरवेल करून दिली, खडका डोंगरामध्ये बोर करून दिली. आज ते माझे आदिवासी बांधव सुखरूप पाणी पित आहेत. 3 तास त्यांचे वाचत आहेत. हे करायचं का? कसं का? इकडे करणारे लोक नव्हते, होते, पण त्यांची इच्छाशक्ती नव्हती करायची. त्यांना एसी गाडीमध्ये फिरायचे, चांगल्या चांगल्या ठिकाणी राहायचं, ही त्यांची इच्छाशक्ती होती. मी आज इकडच्या लोकांना चॅलेंज करतो, जे पण कोण असतील ना त्यांना चॅलेंज करतो. मी जर ह्या विभागामध्ये असेल ना जेव्हा केव्हा आणि कोणाला जर समस्या झाली ना तर त्यांनी फायर ब्रिगेडला कॉल करायचं आणि मला कॉल करायचं. फायर ब्रिगेडच्या अगोदर मी त्या ठिकाणी उपस्थित राहील. आणि मी अशी कामं केलेली आहे. कुठं आग लागली
तर फायर ब्रिगेडच्या अगोदरही मी पोचलेलो आहे. अजून काय बोलू. मी एक गरिबीतून आलेला मुलगा आहे. इयत्ता 7वी मध्ये काही घरच्या अडचणीमुळे शिकू शकलो नाही. साहेब मी सायकलवर मीठ विकायचो. मीठ 3-3, 4-4 किलोमीटर तर सायकलवर मीठ. 7वीला असताना कसं ह्या मुलापेक्षा मी मोठा असेल थोडासा. तो रस्ता माझ्याने चढायचा नाही, रडायचो. पण जिद्द होती शिक्षण घेऊन काहीतरी बनण्याची. माझ्या भावंडांनी, माझ्या आईने खूप कष्ट केले. कसा कसा गाडा चालवत आम्ही आलो. मी शिकलो, चांगली नोकरी लागली. पण माझे राजकीय गुरु, माझे मोठे बंधू प्रकाश सरोदे साहेबांचं मला बोट पडलं, पकडायला भेटलं. आणि साहेब मी त्यानंतर आयुष्यात पळून बघितलं नाही. दुःख काय असते आणि गरिबी काय असते. जे काय मी करत गेलो ते पुढे मी वाढतच गेलो, करत गेलो, वाढतच गेलो. ठीक आहे, झालं ते झालं. आज आपण एवढ्या मोठ्या उपस्थितीने मला आशीर्वाद दिला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद दिघे साहेब योजना राबवण्यात आली. हा साहेब, आनंद दिघे साहेब योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये योजना राबवत असताना मी माझ्या आया बहिणींना ती योजनाचे सुपूर्त करताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा माझा 5वा क्रमांक लागलेला. आपण बघू शकता नेटवर. माझी शाखा सकाळी 9 ते रात्री 11 सतत चालू असते. चालू असते की नाही. तुमचे प्रश्न सुटतात की नाही. ट्वेंटी 4/7 असणारा मी मुलगा आहे. एक गमतीची गोष्ट सांगतो. 11 नोव्हेंबर 2025 ला माझा लग्नाचा वाढदिवस होता. तोही माझ्या लक्षात राहिला नाही. नुसतं काम 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 करत होतो. रात्री जेव्हा घरी आलो आणि बायकोचं जेव्हा तोंड रागाने बघितलं तेव्हा कळलं की माझा आज लग्नाचा वाढदिवस आहे. म्हणजे एवढं की मी स्वतःला आवून दिलंय की घरात सुख दुःखाच्या काय गोष्टी असतात तेही मी विसरून जातो. पण मी आलेल्या तमाम माझ्या नागरिकांना, जनतेला सांगतो, जो असा प्रेम दाखवलाय तो कायम ठेवा. तुमच्या विश्वासाला कधी तडा पडून देणार नाही. अविरत सेवा करत राहील. ज्या ज्या ठिकाणी मला आवाज द्याल त्या त्या ठिकाणी मी उपस्थित राहील. अच्छा, कमलताई आहेत उदाहरण. नाही तर माझ्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर आहे. मी किती वैद्यकीय लोकांना सेवा दिलेल्या आहेत. किती लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन केलेले आहेत. किती लोकांच्या किडन्याचं ऑपरेशन केलेलं आहे. किती लोकांचे लिव्हर चेक केलेले आहेत. किती लोकांचे ब्रेन चेक केलेले आहे. हे सगळे अपडेट आहे. सगळ्यांना माहिती आहे माझ्या लोकांना. माझ्या विभागातील मी आमदार सुर्वे साहेबांच्या नेतृत्वाखाली 500 लोकांना काशी विश्वनाथ यात्रेची 2 वेळा यात्रा करवली आहे. आणि ते करत असताना मला वयोवृद्ध महिलांची, आई वडिलांची सेवा करायची भेटली. तो जो आशीर्वाद भेटला तो आज मला लाभला आहे. म्हणून एवढी उपस्थिती आहे. साहेब, एका तर आजीने मला म्हटलं होतं की बेटा तू माझी एवढी सेवा केलीस ना, माझी फक्त एकच इच्छा आहे. मी म्हटलं काय आजी. जेव्हा माझं काय बरं वाईट झालं ना, फक्त अग्नी द्यायला तू ये. मी एवढा भारावून गेलो, एवढा भारावून गेलं. हे पुण्य कुठे भेटणार आपल्याला. हे पुण्य कुठं भेटणार. लोकांची सेवा करत राहाल. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगतोय, लोकांची सेवा करा. फक्त निस्वार्थ सेवा करा. आयुष्यात आपलं भलं होतं. नमो पार्वते पते हर 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 हर. सचिन भागे वडो. आपली निशाणी, सर्वांची निशाणी. मी कोणावर टीका करणार नाही. कोणत्याही याच्यावर टीका करणार नाही. कारण की मला ते शिकवलंच नाही.
मी अशा नेतृत्वाचा कार्यकर्ता आहे जो टुकेला उत्तर कामाने देतो. माझ्या टीका झाल्या साहेब, बंडखोर बंडखोर बंडखोर. मी त्यांना सांगू इच्छितो की मी अशा नेत्याचा कार्यकर्ता आहे जो अन्यायावर बंडखोरी करत नाही, तो उठाव करतो. आणि हा मी अन्यायाविरुद्ध केलेला उठाव आहे. सचिन भाई तुम संघर्ष करो, एकच वादा. बोलायला खूप काही आहे. मी फक्त माझ्या आलेल्या सर्व जनतेला, माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या मित्रांना सांगतोय की 2च दिवस बाकी आहेत. रात्र वैऱ्याची आहे. ही बघा माझी भगिनी बघा किती जोराने ओरडते माझ्या याच्यासाठी. साहेब हे बघा, एवढ्या समाजाने मला काय खुला समर्थन दिलेलं आहे. एवढ्या समाजाने मला जाहीर संबंध दिलेला आहे. वाल्मिकी समाज समाजाकडून आपल्याला संपूर्ण संबंधात बाबत खाली सायरा मित्र मंडळ जाहीर पाठिंबा, महिंद्रा कंपाऊंड रहिवासी संघ जाहीर पाठिंबा, अंजुमन यंग कमिटी जाहीर पाठिंबा, संघर्ष मित्र मंडळ जाहीर पाठिंबा, कांदिवली मातंग समाज जाहीर पाठिंबा. एवढ्या सगळ्या लोकांनी मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि आमचे राष्ट्रवादीचे इकडचे नेते मुरली निर्मळ यांनी तर पक्षाचा राजीनामा देऊन मला समर्थन दिलेलं आहे. साहेब या का तर एखाद्या कार्यकर्त्याचा बळी नाही पडला पाहिजे, एखादा कार्यकर्ता निवडून आला पाहिजे, त्यासाठी त्यांनी मला समर्थन दिलेलं आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला बंजारा समाजाचे आमचे राठोड ताई पण आहेत, त्यांनी पण समर्थन दिलेलं आहे. मी आवडीने सांगू इच्छितो की माझे मित्र युसुफ शेख, आणि जावेद शेख हे मुस्लिम बांधव माझ्यासाठी खुला समर्थन दिला, तुमचा जाहीर पाठिंबा दिला. भाई आप लोग का एहसान कभी नहीं भूलूंगा. सचिन भाई आगे बढ़ो, सचिन भाई आगे बढ़ो. सचिन भाई हम आपके हमेशा साथ रहेंगे. शुक्रिया. मी सर्व समाजाला, सर्व धर्माला घेऊन चालणारा मुलगा आहे. एवढंच बोलतो. येणाऱ्या 15 तारखेला 7 नंबरचा बटन आणि गॅस सिलेंडरची निशाण याच्यावर बटन दाबून मला भरघोस मताने निवडून द्या. या विभागाचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.